नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जुनी प्रेयसी पाहून आठवले पहिले प्रेम, नवऱ्यापेक्षा प्रियकर बरा म्हणून आखला नवऱ्याचा खुनी गेम। ही घटना सांगली जिल्ह्यातील घडली असून मोहम्मद रफिक हा विजापूर येथील सेंटरिंग ठेकेदार आहे। त्याचे या भागामध्ये खूप मोठे नेटवर्क आहे। त्याचे लग्न झाले असून लग्नापूर्वी त्याचे एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते, पण त्या तरुणीशी त्याचा विवाह होऊ शकला नाही। तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसऱ्याच कुठल्या तरी तरुणाशी लावून दिले होते, म्हणून मोहम्मद रफिकनेही आपले लग्न करून संसार सुरू केला होता। तेथीलच मोहम्मद शरीफ गवार हा सेंटरिंगचे काम करीत होता। काम करता करता त्याची ओळख मोहम्मद रफिक या सेंटरिंग ठेकेदाराशी झाली आणि तो त्याच्याकडे काम करू लागला। तो प्रामाणिक काम करत असल्याने ठेकेदार मोहम्मद रफिक याने मोहम्मद शरीफ गवार यांच्याशी जवळीक वाढवली। एक दिवस मोहम्मद शरीफ याने ठेकेदार मोहम्मद रफिक याला आपल्या घरी नेले, आपल्या बायकोशी ओळख करून दिली। त्याला माहीतच नव्हते की ही त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक ठरणार आहे, कारण त्याची बायको हीच ठेकेदार रफिक याची प्रेमिका होती। लग्नापूर्वी तिच्यासोबत रफिक याने प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या। त्यांच्यामध्ये शारीरिक संबंधही झाले होते, पण तिच्या घरच्या लोकांनी तिचा विवाह शरीफ गवार याच्यासोबत लावून दिला होता आणि तिचे ते प्रेम अधुरेच राहिले होते। आणि आता आपल्या प्रेमिकेला पाहताच रफिक याला आपले जुने दिवस आठवले। तो मनातल्या मनात आनंदून गेला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर आपण पहिल्यांदाच भेटत आहोत असे भाव त्याने आणले होते। तिनेही त्याला ओळखत नसल्याचा आव आणला होता, पण एकमेकांच्या नजरेचे इशारे मात्र झाले होते। एकमेकांच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाचा अंकुर खुलला होता। त्या दिवसापासून शरीफचे भाग्यच पलटले। ठेकेदार रफिक याने शरीफ याच्याशी चांगले वागण्याचा व त्याला मान देण्याचा सल्ला दिला होता। आपला मालक ठेकेदार हे आपले काम पाहून आपल्यावर खूप खुश आहे असे शरीफला वाटत होते, पण मात्र इकडे रफिक हा शरीफला काम सांगून त्याच्या माघारीच त्याच्या घरी जाऊ लागला, त्याच्या पत्नीला भेटू लागला। शरीफची पत्नी आणि रफिक या दोघांना आता जुने दिवस आठवू लागले। दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते व त्या दोघात पुन्हा प्रेमाचे चाळे सुरू झाले होते। हे सारे काही शरीफ यांच्या माघारी चाललं होतं। त्याला त्याची काहीच कल्पना नव्हती। रफिक हा शरीफच्या बायकोचे लाड करू लागला, तिला हवं ते आणून देऊ लागला। तिचेही भाग्यच उजळले होते। एका सेंटरिंग कामगाराची बायको आता टिपटाप राहू लागली। आपल्या बायकोमध्ये झालेला बदल कळायला शरीफला वेळ लागला नाही। तो चक्रावून गेला होता। त्याच्या कानावर आपल्या बायकोबद्दल काही गोष्टी ऐकू येऊ लागल्याने त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली। तो तिला बेदम मारहाण करू लागला। आपला नवरा आता आपल्यावर संशय घेऊ लागल्याने आपल्याला मारहाण करतो याची तक्रार तिने आपला प्रियकर रफिक यांच्याकडे केली। त्यालाही वाईट वाटले, पण त्याला आता त्याची जुनी प्रेयसी हातची जाऊ द्यायची नव्हती, म्हणून त्याने शरीफचा बंदोबस्त कसा करायचा याचा तो विचार करू लागला। आपल्या नवऱ्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याच्या बायकोनेही त्याला संमती दिली होती। त्यावर ठेकेदार रफिक याने आपला विश्वासू नातलग अल्लाउद्दीन बावर्ची याला सारे काही सांगून टाकले। याच शरीफचा गेम करायचा आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असे त्यांनी ठरवले। त्यासाठी मी तुम्हाला माझे काही विश्वासू कामगार देतो, पैशाची काळजी करू नका असे रफिक याने त्याला सांगितले होते। त्यानुसार रफिक, यासिन बल्लारी, मोहसिन बल्लारी, अल्लाउद्दीन बावर्ची यांची एक गोपनीय बैठक झाली आणि त्यामध्ये त्यांनी ठरवले की शरीफ याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारून त्याची विल्हेवाट लावायची। त्याच दरम्यान शरीफ यांचे वडील हे उपचारासाठी दवाखान्यात दाखल झाले होते
आपल्या वडिलांच्या सोबत शरीफ हा दवाखान्यात थांबत होता. ही बाब त्या ठेकेदाराला कळली होती. त्यांनी आपल्या विश्वासू साथीदारांना याची माहिती दिली आणि आपली मर्सिडीज गाडी त्यांना दिली. तुम्ही दवाखान्यात जा आणि जेवणाच्या बहाण्याने शरीफला बाहेर घेऊन या, असे त्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर ते तिघेजण शरीफला भेटण्यासाठी दवाखान्यात गेले. तेथे गेल्यावर त्यांनी त्याच्या वडिलांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली. त्यानंतर त्या तिघांनी शरीफ यांची स्तुतीही केली. वडिलांची सेवा करून तू थकला असशील, चल आपण गुजरात हॉटेल इथून खीर खाऊन येऊ, असे म्हणत त्या तिघांनी शरीफ याला दवाखान्यातून बाहेर आणले. त्या सर्वांनी गुजरात हॉटेलमध्ये जाऊन जेवण केले आणि पुन्हा ते आपल्या गाडीत येऊन बसले. त्यावेळी ड्रायव्हर सीट मागे शरीफ हा बसला होता. हसत खेळत सारेजण प्रवास करत होते. त्या तिघांनी शरीफ याची चेष्टा मस्करी करण्यास सुरुवात केली. ती मजाक शरीफने सुरुवातीला हसण्यावर नेली, पण ते त्याची जास्त चेष्टा करू लागल्याने शरीफला त्यांचा राग आला. त्याने त्या सर्वांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तो बेसावध असल्याचे पाहून मोहसिन बल्लारी याने चाकूचा वर्मी घाव शरीफच्या छातीवर घातला. त्यानंतर यासिन बल्लारी व अल्लाउद्दीन बावर्ची यांनी शरीफचा गळा आवळून धरला. त्याला प्रतिकाराची संधीच त्यांनी त्याला दिली नाही. थोड्याच वेळात शरीफने आपली मान खाली टाकली. आपले काम फत्ते झाल्याचे पाहून मोहसिन बल्लारी याने त्याच्या मोबाईलवरून ठेकेदार रफिक याच्याशी संपर्क साधला आणि म्हणाला, शरीफ का काम तमाम हो गया है. त्यावर ठेकेदार रफिक म्हणाला की तुम्ही पेट्रोल पंपाजवळ या आणि ते पेट्रोल पंपाजवळ येताच त्यांना 15 लिटर डिझेल दिले आणि सांगितले की या मृतदेहाची विल्हेवाट लावूनच विजापुरात या. यासिन, मोहसिन, अल्लाउद्दीन यांनी शरीफचा मृतदेह मर्सडीज गाडीच्या डिक्कीत ठेवला. मर्सडीज गाडी क्रमांक KA19 MF 6849 ही गाडी घेऊन ते पुढच्या प्रवासाला निघाले. विजापूर सोडून हे सर्वजण पुढे जाऊ लागले. त्यांच्या राज्याची हद्द केव्हाच ओलांडली गेली होती. कोठे निर्जन स्थळ मिळते का याचा ते शोध घेऊ लागले. विजापूर ते जालिगिटी, शंख, वसपेठ जतमार्गे नागज फाटा या ठिकाणी ते आले. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 ई लगत नागज ते भीव घाटाकडे जाणाऱ्या घाटामध्ये रस्त्याच्या पुलाच्या कठड्यामध्ये अंधारात शरीफ यांचा मृतदेह टाकला आणि त्यावर 15 लिटर डिझेल टाकून तो पेटवून दिला. त्यानंतर ते तिघेही विजापूरच्या दिशेने निघून गेले आणि काम फत्ते झाल्याची माहिती त्यांनी ठेकेदार रफिक यांना दिली. त्याला आपल्या प्रेमातील अडसर दूर झाल्याचे ऐकून खूप आनंद झाला. पण इकडे तो मृतदेह पेटवला होता. तो जळत असताना त्या ठिकाणावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी तो पाहिला आणि त्या मृतदेहाजवळ लोक जमा झाली होती. त्यामधील एका व्यक्तीने एक सामाजिक जबाबदारी म्हणून पोलिसांना याबाबत कळवायला पाहिजे म्हणून जवळचे पोलीस स्टेशन कोणते आहे याबाबत ते एकमेकांना विचारू लागले. त्यामध्ये एका व्यक्तीने कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात फोन केला आणि त्याने हा मृतदेह कोठे जळत आहे याची संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला दिली. कवठे महाकाळ पोलिसांनी लगेचच नागज गावच्या पोलीस पाटलांना या घटनेची खात्री करण्याचे सांगितले आणि थोड्याच वेळात कवठे महाकाळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवून देण्यात आला. मृतदेहाबाबत घटनास्थळावरच पोलिसांनी चौकशी केली होती, पण तो कोणाचा आहे हे ओळखून न आल्याने सरकारतर्फे पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर नंबर 66/2024 भांडवी कलम 302-201 नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली. घटनास्थळावरील परिस्थितीनुसार अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून
त्या इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी कोणत्या तरी अग्निद्रव्य पदार्थाने मृतदेह जाळल्याचे दिसून येत होते. घटनास्थळी मयताच्या काही वस्तू पडल्या होत्या. त्यामध्ये चप्पल, तंबाखूची पुडी व एक रिकामी कॅन होती. त्या सर्व वस्तू पोलिसांनी जप्त केल्या. मयताची ओळख पटवण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले होते. घटनास्थळापासून आसपासच्या गावात कोणी बेपत्ता आहे काय याचा पोलीस शोध घेत होते. मिसिंग नोंदीही तपासल्या जात होत्या. यामध्ये सांगली पोलिसांना विजापूर येथील गोलघुमट पोलीस ठाण्यात एका बेपत्ता व्यक्तीची माहिती मिळाली. 9 फेब्रुवारी 2024 रोजी एक पुरुष बेपत्ता असल्याबाबत त्याच्या पत्नीने तक्रार दिली होती. सांगली पोलिसांनी त्या महिलेला व तिच्या नातेवाईकांना सांगली नागज घाटात मिळालेल्या जळीत मृतदेहासोबत असणाऱ्या वस्तू दाखवल्या असता त्या त्यांनी ओळखल्या. तसेच पोलिसांनी त्यांना तो मृतदेह दाखवला असता तो मृतदेह शरीफ गवार वय वर्ष 32 याचा असल्याचे त्यांनी सांगितले. मृतदेहाची ओळख पटली होती. आता त्याचा ज्यांनी खून केला त्यांना शोधण्याचे काम बाकी राहिले होते. त्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या होत्या. मयत शरीफ यांच्याबाबत माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. शरीफ गवार हा सेंटरिंगचे कामगार होता. तो ज्याच्याकडे कामास असतो तो ठेकेदार देखील गायब आहे असे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्या ठेकेदाराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान पोलिसांना अशी माहिती मिळाली की मयत शरीफ यांचे वडील दवाखान्यात उपचार घेत आहेत. ते 3-4 दिवस उपचार घेत असताना शरीफ बेपत्ता झाला होता. पोलिसांनी या तपासासाठी तांत्रिक माहिती व खबऱ्याकडून काही माहिती घेतली असता यासीन बल्लारी, मोहसिन बल्लारी, अनवर बल्लारी, अल्लाउद्दीन बावर्ची यांच्याबाबत शोध घेताच ते सापडले. अल्लाउद्दीन बावर्चीने आपणास व साथीदारांना या दोघांना काही माहिती नाही. जे काही झाले आहे त्याबाबत ठेकेदार रफिक यालाच माहिती असावी अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी ठेकेदार रफिक याला ताब्यात घेतले. उपअधीक्षक यांनी रफिक, यासीन, मोहसिन, अल्लाउद्दीन या चौघांची स्वतंत्रपणे चौकशी केली असता त्यांनी शरीफ गवार याचा खून केल्याची कबुली दिली. त्यामध्ये मुख्य सूत्रधार ठेकेदार रफिक असल्याचे समजून येताच त्याची स्वतंत्रपणे चौकशी सुरू झाली व या चौकशीतून गुन्ह्याची उकल झाली. कवठे महाकाळ पोलिसांनी अहोरात्र 4 दिवस या घटनेचा तपास करून गुन्ह्याची उकल केली. 4ही आरोपींना 16 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.